अहो, असं कसं मला एकटीला सोडून गेल्या तुम्ही अर्ध्यामध्ये? कोणाकडे बघून जगू मी आता? अरे माझ्या देवा, असं कसं पोरकं केलं रे माझ्या लेकराला? किती दिवसापासून म्हणलं होतं मी दवाखान्यात दाखवता, ऐकलं नाही माझं तुम्ही. शेवटी गेल्या ना आम्हाला सोडून अर्ध्या रस्त्यामध्ये. कोणाकडे बघू जगू मी आता? आता तर बाळ आपलं 4-5 वर्षाचं झालंय, त्याला काहीच माहिती नाही. मला विचारल्यानं मी त्याला काय सांगू? बाबा कुठे गेलेत म्हणल्यानं. काय दुःख देऊन गेल्या तुम्ही आम्हाला? कोणालाच माहिती नाही अजून. कोणत्या तोंडानं सांगू मी कोणाला काय झालं ते माझ्या घरामध्ये? हसतं खेळतं घर माझं. देवा परमेश्वरा, हे काय केलं रे तू माझ्यासोबत? लेकरू माझं पोरकं केलं रे तू. अहो उठा ना, हो बघा ना माझ्याकडं काय हालत झाली ते माझी. अजून आईला तर काहीच माहिती नाही. काय होते की त्यांना माहिती झाल्यानं? असं कसं सोडून गेल्या बरं? फॅमिलीला एवढं जपता जपता स्वतःकडे कधी बघितलं नाही तुम्ही? कधी एक शर्ट घेतलं नाही? नेहमी म्हणायचे माझ्या बाळाला लय शिकवायचं ग मला सोनम. शेवटी मला एकटीला ठेवून गेले असणार बरं तुम्ही. धोका दिला तुम्ही मला, खोटं बोलल्या. सोनम, मी रोज गोळ्या घेतो ग. पैसे खर्च केले नाही कधी जीवाला. गोळ्या घेतल्या नाही, मरत राहिले. पैसा आणून देत राहिले आईच्या हातामध्ये. त्या माऊलीला कधी दिसलं नाही माझा लेक बिमार आहे म्हणून. सगळं माझं आयुष्य रंगहीन करून गेल्या बाळाचे पप्पा तुम्ही. काही ठेवलं नाही माझ्या लाईफ मध्ये तुम्ही. कोणासाठी म्हणून मी जगू? त्या लेकराला काय ठेवून गेल्या व माझ्याजवळ तुम्ही? काय म्हणू जगू त्याला? काय म्हणू मोठं करू मी? कोणाकडे बघू मी आता? अगे पांढऱ्या पायाची, माझ्या लेकाच्या डोक्याजवळ बसून आपेशासारखं काऊन रडायलीस तू असं? उठ तिथून. आयुष्यभर तुम्ही फक्त पैसा 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 करत राहिल्या आई. फक्त पैसा पैसा करत राहिल्या. कधी पोटच्या लेकाला गोळ्याला तुम्ही बघितलं नाही व काय त्रास होता म्हणून त्याला. ए बिट्टू उठ. काय बोलायली बघी सोनम? रडायली काऊन नाही तर बसून? तुम्हाला या गोष्टीचं उत्तर द्यायला तुमचं पोरग नाही राहिलं व आई या जगामध्ये. नाही राहिलं. मला करून गेले असं बेरंगी. सोनम, हे काय सकाळी सकाळी आपेशासारखं बोलायलीस तू? हे खरं आहे आई. तुमचा मुलगा नाही राहिला, माझा नवरा नाही राहिला, बाळाचा बाप नाही राहिला आई. नाही राहिला शेवटी तो. मरत राहिला. रोज तुम्हाला पैसे देत राहिला कामाचे. कधी म्हणल्या नाही की बिट्टू हे घे पैसे, तब्येत ठीक नाही, खोकला लय यायलाय तुला, गोळ्या बिळ्या घे, बघ स्वतःला खाय काही. कधी म्हणल्या नाही हो तुम्ही आई. कधीच नाही म्हणल्या. पैशात तुमचा एवढा जीव अडकला होता. स्वतःचं लेकरू दिसलं नाही तुम्हाला जन्म दिलेलं. बिट्टू, ए बिट्टू उठ. ती बायको पागल झाली बघ काय बोलायली. ती मला म्हणाली की तू नाही राहिलास म्हणून. काश पागल झाले असते आई, आणि पागलपणामध्ये मी हे बोलले असते तर आज मला त्रास झाला नसता हो आई. नाही राहिले यांनी. कसं कळत नाही तुम्हाला? नाही राहिले हो आई. नाही राहिले. आपल्यामध्ये नाही राहिले हे. ए पोरा, अशी मजाक करू नको. उठ बरं. बघती कशी रडायली पोरगी. घाळ होऊन गेली. अरे उठ र. काळजाचे ठोके धक करायलेत लेका. उठ र. काय केलंस र तू हे लेका? हो ना हो आई, तुम्ही जिम्मेदार आहात तुमच्या पोराच्या या मरण्याला. आज मला विधवा बनवलं तुम्ही. माझं आयुष्य सगळं तहेस नहेस केलं आई तुम्ही. कोणासाठी जगू मी? बाळाला काय सांगू? बाप कुठं गेला म्हणून त्याचा पैका जमा करत राहिला, तुमच्या हातामध्ये देत राहिला. कधी म्हणल्या नाही आई तुम्ही त्याला. खरंच रे बापू, खोकला यायला खराब झालास, दाखवून घे दवाखान्यामध्ये तू स्वतःला. असं कसं केलं रे बिट्टू तू? असं कसं केलं पोरा? एवढा त्रास होता का? माईला सांगू शकला नाहीस तू? माय? ए बाई, तू माय म्हणतेस का स्वतःला ग? तूच गिळस ग नागिन सारखं लेकाला तुझ्या. पैशाच्या पायी झोप पैशावर आता. रोज झोप त्या पैशावर आता. किती दिवस तुला पुरणार आहेत? सोनम, बोलू द्यायले म्हणून काही पण बोलू नको. एक स्वतःची माय लेकरासोबत असं वागत नाही. ती भेदभाव करत नाही कधीच. पैशाला ती कधीच बघत नाही. याला पियाचा नाद लागला होता म्हणून रोज पैसे मी मागत गेले.
बाहेर जाऊन पिऊ नये, जवळ पैसे ठेवू नये म्हणून यानं. हो ना हो, पांढऱ्या पायाची जशी तू माझ्या घरामध्ये प्रवेश केला तसं माझं लेक पियाला लागला. अगोदर त्याला माहिती नव्हतं पिणं काय असते, खाणं काय असते आणि वडणं काय असते ते. तुझ्या पायी लेक गेलाय माझा, तू गिळलीस कैदासनी तू माझ्या लेकाला. अहो, पियाला जर पैसे ठेवत होता तर महिन्या 2 महिन्यापासून खोकला होता तुमच्या लेकाला, नेऊन दाखवायचं ना. रात्री जेवण करत नव्हते मी, बळजबरी त्याला जेवण करा म्हणत होते. 2 घास का खाणं होईना, तुम्हाला गोळ्या घ्यायचे तर 2 घास खाओ. बाळाचे पप्पा तसं झोपू नका. तोंड एवढूस झालंय तुमचं, हातपाय एवढुले झालेत काटका सारखे तुमचे. असे काऊन होई आले तुम्ही? काऊन असं केलं रे तू बिट्टू? काऊन ऐकलं नाही, काऊन दाखवलं नाही दवाखान्यामध्ये? तू सांगायचं ना, आई मला त्रास व्हायला खोकल्याचा, नेऊन दाखव. का माईपासून काय लपवायचं होतं रे तुला? त्या लेकराला पोरकं करून गेला, एकुलतं एक लेकरू माझं. आता कसं सांगू मी माझ्या माहेरी सगळ्यांना, पाहुण्यांना? हे काय वय होतं का? लेकराला काय बोलू मी? बाबा कधी येतील म्हणते लेकरू माझं, काय उत्तर देऊ मी त्याला? देवा काय केलं रे तू हे? बाळ माझं छोटस, याला तर माहित पण नाही बाप काय असते. आणि आता नाही ते कुठं गेलाय ते काय सांगू मी माझ्या लेकराला? हे खूप चुकीचं केलं देवा तू माझ्यासोबत. तुला जराशी पण दयामया नाही आली का रे माझ्यावर? नाही तर नाही, कमीत कमी या चिमुकल्या छोट्याशा लेकरावर तुला दया नाही आली का रे? ही पांढऱ्या पायाची अवदसा लेकाला गिळून बसलीस माझ्या आता, राज्य करत एकटीच या घरावर. खरं सांगायचं झालं ना आई, तर तुमच्या लेकराच्या मरणाचे जिम्मेदार फक्त तुम्ही आणि तुम्ही आहात. अगं कैदासनी गिळून बसलीस की ग एकुलत्या एक लेकराला माझ्या. नको नको, नाही नाही ते तुला खायला आणत गेलं तुला त्या लेकराला. खरं सांगायचं झालं ना आई, झालं ते झालं, आपण त्या गोष्टीला थांबवू शकत नाही. पण आता तुम्हाला कळायला पाहिजे या पोरीचं आणि या लेकराचं कोण आहे. मीच आहे यांची, हेच आहेत माझे आता सर्वस्व. मी तुला काल पण माझी सून मानत नव्हते आणि आज पण मानत नाही. तुझा खेळ आणि तुझा छळ असाच होत राहील आयुष्यभर. विचार कर तू या घरामध्ये राहायचं की नाही तुला तुझ्या ह्या लेकराला घेऊन. खबरदार जर असा तू विचार करत आहेस की हे सगळी प्रॉपर्टी, शेत, सगळं काही बँक बॅलन्स जेवढं पण आहे बिट्टूचं मी तुला देईन, तर सगळ्यात गलत विचार करत आहेस तू. नको आई नको, तुमची प्रॉपर्टी नाही पाहिजे, तुमचं बँक बॅलन्स पण नको. याच्या पप्पाचे जे हक्काचं आहे मला काहीच नाही पाहिजे. कारण त्याने स्वतःचा जीव गमावून पैका जमा करून हे घर, शेती, सगळ्या प्रॉपर्ट्या सगळं त्यांनी घेतलं. अहो, दुःख तर मला या गोष्टीचं आहे की तुम्ही तुमच्या लेकराला, पोटच्या लेकाला 9 महिने त्याला पोटामध्ये ठेवून काढलं. त्याला तुम्ही समजू शकले नाही की का बिट्टू, का रे तुझी तब्येत खराब दिसत आहे? कधी तुम्ही त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला आई? किती खराब दिसू लागले 2-3 महिन्यापासून ते. खरंच तुम्हाला एके दिवशी या गोष्टीचा एवढा पश्चाताप होईल ना, जेव्हा तुम्हाला गरज वाटेल एका लेकाची. काय असते आयुष्यामध्ये एका लेकाचं, लेकराचं राहणं. अहो आई, माय त्या लेकाला काळीच फाडून देते स्वतःच, तरी अजून त्याला म्हणते बापू तुला काही पाहिजे का? तो लेक जो सगळी महिन्याची कमाई करून पैका पायाने येऊन, रिक्षाने कधी आले नाही, कधी बसनं बी आले नाही, एवढं मोठं घर, कधी गाड्या घेतल्या नाही त्यांनी. तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही आई. तुम्हाला फक्त पैसा आणि पैसा दिसायचा, बस. गमावून बसल्या तुम्ही तुमच्या लेकाला, तुम्हाला त्याचा खंत नसेल. पण आज मी उभं आयुष्य एकटी कशी काढू ह्या माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन? काय झालंय माझं आज, वय किती आहे माझं आज? त्यांनी एवढ्या छोट्या वयामध्ये रक्ताचं, जीवाचं पाणी करून सगळं काही जमा केलं. तुमच्या काळजाला झळा कशा लागल्या नाही आई? एका लेकाचं दुःख काय होतं तुम्हाला चेहऱ्याहून नाही दिसलं का? ए भवानी, तुझी फिलॉसॉफी बंद कर. हो, तुम्हाला जर असं म्हणायचं आहे ना आई, आता माझा लेक नाही राहिला या घरामध्ये, हे 2 जण काय करणार आहेत? या दोघांचा काय अधिकार आहे? माझ्या लेकराचा मरेपर्यंत आणि मी मरेपर्यंत या घरावर अधिकार आहे. मी पण बघते गा अवदसा, किती दिवस राशन पाण्याशिवाय या घरामध्ये तू राहणार आहेस? किती दिवस तुझ्या लेकराला घेऊन चालती हो? लवकरात लवकर, आताच तुला सांगून ठेवायले मी ही गोष्ट. अहो आई, निसर्गामध्ये सर्वात कठोर त्या दगडाला समजलेला आहे. त्या दगडामधून पण झरे निघतात.
तुमच्या काळजामधून फुटत नाहीत का आमच्या दोघांसाठी? माझ्यासाठी जाऊ द्या, हे छोटंसं लेकरू आहे, आज त्याला बाप नाही. बाप काय होता, काय असते, मोठं झाल्यानं काय होते त्याला याची पण जाणीव नाही. तुम्ही किती सांभाळून घ्यायला पाहिजे आई. आई, लेक गेला त्याचं दुःख तुम्हाला नाही ना? तुम्ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टी, शेती, जे बँक बॅलन्स आहे ते बघायला नाही. अहो, काही काळानंतर याची काही किंमत नसते हो, माणसाची किंमत असते आई. जे तुम्ही आज करणार गेल्या, तुम्हाला वाटायले माझ्याकडं एवढा मोठा बंगला आहे, सगळं आहे, मी यांना काय म्हणून घरात ठेवू, आणि काय म्हणून ही पोरगी सोनम नावाची या घरामध्ये राहणार आहे, कोणत्या अधिकाराने? नको आई नको, बाळाचे पप्पा नाही. मी काय करू, या साड्या, हे सगळं बँक बॅलन्स, घर, प्रॉपर्टी तुमच्याकडेच राहू द्या आई, तुम्हालाच राहू द्या, मला नको. फक्त एक मी विनंती करते, आमच्या दोघाला राहू द्या घरामध्ये, अधिकाराने राहू द्या आई, अधिकार आहे. असं हाडतूड करून हाकलून देऊ नका. कुठे जाणार आम्ही दोघे जण, तुम्ही सांगा बरं. आणि हे पण लेकरू आई तुमच्याच लेकाचं आहे ना, मी पण तुमची सून आहे ना, हा तुमचा नातू आहे ना आई. रागराग काऊन करायला, प्रेमाने राहा ना, एकीने राहा ना. खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे आपल्या घरावर, घरामध्ये. ते मी एकटीनं किंवा तुम्ही एकटीनं नाही होणार पूर्ण आई. प्लीज सांभाळून घ्या आम्हाला. आई, ओ आई, काय झालं आई आई करायला? अहो आई, मी किचनमध्ये गेले होते, सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टीला, फ्रीजला, कपाटाला, किचनमध्ये जे आहे ते लॉकर सगळे तुम्ही बंद करून का ठेवले, लॉक करून का ठेवले आई? सोनम, ते घर माझं आहे, म्हणजे किचन पण माझंच असणार, लॉकर पण मीच लावणार, सामान पण मीच भरले, खाया पियाचं मला जेवढं लागते तेवढं मी भरले. तू किचनमध्ये जाऊन काय करायलीस? अहो आई, असं काय करायला हो, सकाळपासून नाश्ता नाही, चहा नाही, पाणी नाही, 2 वाजून गेलेत बघा आई. द्या की जरासं काहीतरी खाऊ द्या की. असा अन्याय काऊन करायला तुम्ही आमच्यावर? बाळ्याने पण काहीच नाही खाल्ले, कधीपासून तेच चिप्स वगैरे तेच खात राहिले लेकरू माझं. दूध नाही, भात नाही, त्याला वरण नाही, काहीच नाही. अगं पांढऱ्या पायाची लेकाला तर पहिलेच गिळून बसलीस माझ्या. भूक कहाची लागायली तुला तुझ्या लेकाला? किती हसण्याची गोष्ट आहे ना आई. तुमचा लेक आहे, तुमचं रक्ताचं नातं आहे, माझा नवरा आहे, बाळ्याचा बाप आहे. तुम्ही मस्त खाऊन पिऊन गळ्यामध्ये सोन्याचा नेकलेस घालून झोपले आई. तुम्हाला काहाचं टेन्शन आहे लेक गेलाय म्हणून? तुमचा हा दिखावा मला पहिलेपासूनच कळायचा माझ्याविषयी आणि बाळ्याविषयी. पण कधीच मी यांना, बाळ्याच्या पप्पांना मी कधीच सांगितलं नाही की आई 2 रंगाच्या गिरगिट आहेत म्हणून. तुम्हाला काय वाटलं सोनम एका खेडेगावातून आलेली आहे तर तिला काही कळणार नाही? मी माझ्या लेकराचा अधिकार आणि माझा अधिकार घेऊनच राहील या घरामध्ये. उद्याच मी वकीलला बोलवते, बघते कोणाच्या नावावर किती काय आहे आणि काय नाही ते. जा जा जा, बघ, वकीलला बोलव, तुझ्या फॅमिलीला बोलव, पुऱ्या खानदानला बोलव. मला कोणाचीही भीती नाही, मला कोणाशीही काहीही घेणं देणं नाही. माझ्या लेकानं सगळं काही माझ्याच नावावर लिहिलेलं आहे, बघ तू त्या बिलमध्ये. एवढा घमंड, एवढा गुरूर काहीच कामाचा नसतो आई. त्या निसर्गानं निर्माण केलेल्या चंद्र आणि सूर्याला पण ग्रहण लागते, मग माणसाची ऐपत काय आहे या जमिनीवर? अगं बाई, हे कोण सांगते मला ग्रहण लागते चंद्र आणि सूर्याला? आणि कशा कशाला बोलायली ही पोरगी? अगं आपेशे, ग्रहण तर तुझ्या कपाळाला लागले, ज्या आयुष्यभर तुझ्या कपाळावर लाल रंग सुद्धा दिसू शकणार नाही. असू द्या आई, असू द्या. असा असा तुमचाच लेख नाही जो माझ्या कपाळावर तुम्हाला दिसत गेला, आज तो दिसत नाही. तुम्ही हसायला त्या गोष्टीवर, थट्टा वाटायली तुम्हाला त्या गोष्टीची. जे माझ्या नशिबामध्ये लिहिलं होतं ते घडलं, त्याला मी थांबवू शकले नाही, त्याला मी रोखू शकले नाही. त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप आहे. पैका जमा करून त्यानं तुमची पिशवी भरली, तुमचं घर भरलं, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुमच्या पिशवीनं, तुमच्या घरानं भरलेल्या. आज तुम्हाला एवढा पाप लागणार आहे ना आई? 2, 2.5, 3 होत आहेत. 2 जीवाला तुम्ही उपाशी ठेवले. माझं सोडावं, मी पाणी बिनी पियेल, काही बी खाईल, कशी बी राहील, पण छोटंसं बाळ एवढंसं माझं भात खाते, दूध पिते, काहीतरी म्हणते मम्मी दे म्हणून, त्याला तुम्ही उपाशी ठेवले. छी, थू आहे तुमच्या जिंदगीवर. किडे पडतील अशा आयुष्याला तुमच्या. चाटावं का एवढ्या मोठ्या घराला तुमच्या? अगं टवळे, किडे तर तुझ्या आयुष्याला लागलेत ग. तू मला काय श्राप द्यायली? तुला एवढा मोठा श्राप भेटलाय आयुष्यभराचा. असं जाऊ द्या, मला वाटलं घरावर एवढं मोठं दुःख कोसळले आपल्या. मी तुम्हाला, तुम्ही मला सांभाळून घेशाल, पण असं काही होत नाही. उद्याच मी वकीलला बोलवते, बघते कोणाच्या नावावर किती काय लिहिलेलं आहे ते बघूयात आपण. अगं जा, माझं पोरगं होतं ते, माझ्या पोरानं माझ्याच नावावर सगळं काही लिहिलेलं आहे, म्हणून तर सगळी पगार महिन्याची माझ्या हातामध्ये आणून द्यायचा तो. तुला कधी कवडी तरी दिली का? तुला 100 रुपये तरी कधी दिले का त्यानं?
कधी येतील वकील सर? लवकरात लवकर मला प्रॉपर्टीची पूर्ण प्रोसेसर करायची आहे. राजेश, टेन्शनमध्ये आहेस का? अरे सर, तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघू लागलो किती वेळची. वेडा आहेस का रे तू? माझ्या मित्राचा मुलगा आहेस तू, सर म्हणू नकोस मला, काका म्हण. आणि हो रे, काही महिन्यापूर्वी आपण भेटलो होतो, प्रॉपर्टी विषयी तुला काहीतरी लिहायची होती बिल, तेव्हा तू चांगला दिसायचास. आता एवढी तुझी तब्येत का बरं खराब झाली? काका, मला त्याच्याविषयीच तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज 2 मिनिटं बसा ना. राजेश, नको रे, मला खूप घाई आहे. पटकन तू सांग, तुझं सगळं काम मी क्लिअरली पूर्णपणे चांगलं करेल. मला सांग फक्त काय प्रॉब्लेम आहे आणि प्रॉपर्टी कुणाच्या नावावर लिहायची आहे पूर्ण होईल. राजेश, तुझ्या प्रॉपर्टीची मी पूर्ण फाईल बनवलेली आहे, तू निवांतपणे वाच आणि जिकडे जिकडे पाहिजे तिकडे सिग्नेचर कर. तुला कुणाच्या नावावर करायचं आहे पूर्ण तुझी प्रॉपर्टी, तिकडे तू सिग्नेचर कर. काका, कसं आहे ना, वाईट वाटू देऊ नका तुम्हाला. माझी तब्येत आजकाल मला बरं वाटत नाही. मी चांगलं दाखवलं पण मला काहीच फरक पडत नाही. मला कधीच चांगलं वाटत नाही या गोष्टीहून की माझी तब्येत चांगली होईल म्हणून. काका, ही गोष्ट मी तुम्हाला याच्यामुळे सांगत आहे कारण तुम्ही माझ्या घरच्या फॅमिली मेंबरसारखे आहात, माझ्या पप्पांचे मित्र आहात तुम्ही चांगले. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे. माझी सगळीच्या सगळी प्रॉपर्टी सोनम, माझी वाईफ, तिच्या नावावर मला करायची आहे. ठीक आहे राजेश, तुझी प्रॉपर्टीची पूर्ण फाईल तू निवांतपणे वाच. उद्या मी येईल, तुझी जेवढी पण प्रॉपर्टी आहे व्हीलमध्ये आपण तुझ्या वाईफच्या नावावर लिहून टाकूयात. ठीक आहे काका, रात्री झोपताना मी निवांतपणे वाचतो. उद्या तुम्हाला मी कॉल करेल, तुम्ही या. उद्या आपण जेवढी पण प्रॉपर्टी आहे सोनमच्या नावावर करून टाकूयात. मी तुला अजून एकदा सांगत आहे राजेश, निवांतपणे तू वाच सगळं काही. उद्या आपण सिग्नेचर वगैरे घेऊयात. व्हील मी तुझ्या बायकोच्या नावावरच करतो पूर्ण तयार, काय करायचे आहे ते. हो काका, नक्कीच मी पूर्ण वाचेल प्रॉपर्टीचे माझे पेपर. बेटा सोनम. काका तुम्ही आलात? काका तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन येते. बेटा सोनम, मला जर विश्वासच बसत नाही ग राजेश, नाही या जगामध्ये. काही दिवसापूर्वीच आमचं बोलणं झालं होतं प्रॉपर्टीविषयी, त्याच्यानंतर आमच्या दोघांची भेट झाली नाही. किती वेळेस मला सांगितलं राजेशने, काका घरी या, जेवायला वगैरे या. किती वेळेस चहा पाण्याला पण बोलवलं त्यांनी. असो काका, विधात्याचे नियम कोण बदलले? जे माझ्या नशिबामध्ये होतं ते घडलं. शेवटी आता जे पुढे होणार आहे ते मला आयुष्याला तोंड द्यायचं आहे, माझ्या लेकराला घेऊन एवढूशा. नाही ग सोनम बेटा, राजेशने जाता जाता पण खूप मोठं आणि चांगलं काम करून गेला राजेश. सगळी प्रॉपर्टी, सगळी व्हील त्यांनी मला तुझ्या नावावर लिहायला सांगितली होती 2 महिन्यापूर्वी. काय? सगळी प्रॉपर्टी त्यांनी माझ्या नावावर? पण का? आई पण होत्या ना, आईच्या नावावर पण लिहू शकले असते ना त्यांनी. सोनम, असं नाही की राजेशला काही माहिती नव्हतं ग, त्याला सगळंच माहिती होतं. आई कशी वागायची काय नाही, त्याने खूप विचार करून ही सगळी व्हील, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली राजेशने जाता जाता. सोनम बेटा, ही घे फाईल, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे. सगळं काही वाचून काढ. एवढी तर तू शिकलेली आहेस. राजेश मला सांगितला होता की माझ्या बायकोला वाचायला जमते, शिकलेली आहे ती, ग्रॅज्युएशन तिचं कम्प्लीट आहे, तिला कळेल सगळं. पण काका मला विश्वासच बसत नाही, यांनी सगळं काही माझ्या नावावर का केलं असणार? आई पण होत्या ना. सोनम बेटा, तू शांत हो. राजेशला सगळंच माहिती होतं, आई कशी वागायची, कोण कसं वागायचं, आईचा त्याच्या पैशामध्ये जीव किती होता. ठीक आहे सोनम बेटा, आता मी निघतो, थोडं गडबडीत आहे. तुला जर काही कळत नसेल तर मला कॉल कर, मी तुला सविस्तर सांगतो, किंवा उद्या येईल मी परत. ठीक आहे काका, चालते. काय ग सोनम, वकील साहेब कशाला आले होते घरी? ते कसं आहे ना आई, कोणाच्या तरी डोळ्यावर पट्टी बांधली होती, तेच काढण्यासाठी आले होते वकील काका. आणि हे काय आहे तुझ्या हातामध्ये? हे ना आई, कोणाला तरी मोठा गैरसमज झाला होता, तेच दूर करण्यासाठी आले होते ते. आणि तोच गैरसमज दूर व्हावा म्हणून त्यांनी ही फाईल देऊन गेलेत मला. घ्या ही फाईल आई, खूप मोठा गैरसमज होता ना तुम्हाला, तुमच्या लेकाने तुमच्या नावावर सगळं काही केलं आहे ते. तुम्हाला जर वाचायला जमत असेल तर वाचा त्याच्यामध्ये. ही प्रॉपर्टी जायदाद सगळं काही कोणाच्या नावावर केले तुमच्या लेकाने ते. वाचून घेते मी माझ्या बहिणीच्या मुलाकडून, त्याचा पण लॉ झालाय. कुणाचा पण लॉ होऊ द्या, बहिणीच्या पोराकडून वाचून घ्या का वकिलाकडून वाचून घ्या का कोणाकडून पण वाचून घ्या का तुम्ही स्वतः वाचून घ्या. प्रॉपर्टी तर ज्याच्या नावावर लिहिली त्याच्याच नावावर राहील. कोणा वेगळ्याकडून वाचून घेतल्यानंतर थोडी बदलणार आहे त्याच्यामधलं नाव. थोडंसं माफ करा वकील साहेब, येऊ शकता का घरी? तुम्ही आता आले होते बघा, सोनमला तुम्ही फाईल दिली. ठीक आहे, येतो मी. तसं पण मी घराच्या बाहेरच आहे, माझी गाडी बंद पडली होती, आहे मी घराच्या बाहेर, येतो मी घरामध्ये. हो हो ठीक आहे, या. काय झालं सोनम? सॉरी, थोडं तुम्हाला परत बोलवावं लागलं, थोडंसं मला डाऊट्स होते म्हणून मी तुम्हाला बोलवलं. नो नो, इट्स ओके. काय झालं सांगा ना, काही विचारायचं आहे का, काही कळत नाही का? साहेब प्लीज जरा या फाईलमध्ये प्रॉपर्टी व्हील वगैरे काय काय कोणाकोणाच्या नावावर लिहिलेलं आहे थोडं वाचून सांगू शकता का मला प्लीज? अहो ताई, एवढं काही याच्यामध्ये बघून वाचून सांगायची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला समजलं नाही बघा. काका, आईला तेवढी इंग्लिश समजत नाही, जरा प्लीज वाचून सांगा ना. अगं सोनम बेटा, थोड्या वेळापूर्वीच तुला मी सांगितलं होतं, सगळी काही प्रॉपर्टी, जायदाद, बँक बॅलन्स, सगळंच काही, हे घर वगैरे सगळं सोनमच्या नावावर लिहिलेलं आहे. बिट्टूने पहिलेच मला सांगितलं होतं की सगळं काही माझं सोनमच्या नावावरच जाईल माझ्यानंतर. काय?
सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, हे घर बिट्टूने सोनमच्या नावावर केले सगळं काही? हो ताई, 2 महिन्यापूर्वीच बिट्टूने हे सगळं सोनमच्या नावावर केले. तेव्हाच प्रोसिजर झाली होती या कागदपत्राची, या फाईलची आणि या बिलची. ठीक आहे ताई. सोनम, मला थोडी घाई आहे, मी नंतर बोलतो. तुम्हाला काही कळत नसेल तर मला कॉल करा. सासूबाई, कसा वाटला जोक? आणि कसे वाटले नशिबाचे खेळ? मला माझ्या लेकराला साध्या दुधासाठी, पाण्यासाठी, भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही तडपवलं. कुरूप लाव ठेवत गेल्या तुम्ही किचन रूम मध्ये. अहो, दिवस बदलायला काही जास्त वेळ लागत नाही सासूबाई. काल माझ्यावर होते, आज तुमच्यावर आहेत. माफ कर ग सोनम, मला आंधळी झाले होते पैशाच्या, प्रॉपर्टीच्या, पैशाच्या बाई मी. मला माफ कर तुझी आई समजून. नाही आई, नाही, तुम्हाला मी आई समजू शकत नाही. माझी सोडा, स्वतःच्या पोटातल्या लेकाची तुम्ही आई बनू शकल्या नाही. मी तर खूप दूर आहे तुमच्यासाठी. असो, तुम्ही माझ्यासोबत जे केलं तसंच जर मी तुमच्यासोबत केला तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय राहिला? अहो आई, काळ बदलायला वेळ लागत नाही. आपल्या घरावर एवढं मोठं दुःख कोसळलं होतं. तुम्ही थोडंसं जरी मला समजून घेतलं असतं ना तर मला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. असो, जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. अन्न पाणी तुम्हाला सगळंच भेटेल. जे ऐशोआराम तुम्ही पहिले जगत गेल्या सगळेच तुम्हाला भेटतील. आणि हो बरं का, एक लक्षात ठेवा, तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक बनलेला आहे. आणि हो बरं का, आम्ही कुलूप लावून नाही ठेवलं. चाबी वगैरे कुलूप मला नाही जमणार हो लावायला. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तेवढाच फरक राहील बस आयुष्यामध्ये एक. जा, जेवण करा, जा आणि जाऊन आराम करा. सोनम, ऐक तर माझं ग. नका आई, नका. असो, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काहीच कमी पडणार नाही. आणि कधी मी ही पण जाणीव तुम्हाला होऊ देणार नाही की प्रॉपर्टी, बंगला सगळं काही माझ्या नावावर आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी माझ्या नवऱ्याची आई आहात तुम्ही. तेवढं तर तुमचं माझं एक नातं राहील मरेपर्यंत. जाऊ द्या, मला माझ्या लेकराकडे, माझं लेकरू एकटं आहे रूम मध्ये, खूप वेळचं. खाऊ पिऊ घालू दे त्याला मला काहीतरी. सोनम, मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज कमेंट करायला विसरू नका मात्र. आणि हो मित्रांनो, आपल्या परिवारावर जर दुःख कोसळलं असेल तर त्याची पैशांनी वाटणी न करता सुख दुःख वाटून घेणं हेच मोठी प्रॉपर्टी असते.